किती शाखेमध्ये यादीचं वाचन सुरू झालं जरा हात वरती करून मला दाखवा. सगळे करत आहेत ना, वरचे लोक करतात की नाही? काय पकडलं पाहिजे? कारण ही जर चोरी तुम्ही पकडली तर तुम्ही हे समजा की निवडणूक जे खरे लोक जिंकले पाहिजेत त्यांना जिंकून देत आहेत, नाहीतर जे बोगस सरकार निवडणूक आयोगाच्या आशीर्वादाने आपल्या डोक्यावर बसवलेलं आहे हे सरकार पुन्हा एकदा चालत राहील. तुम्ही ठरवायचं आहे की ही वोट चोरी पकडायची आहे की नाही. तुम्हाला आता प्रेझेंटेशन थोडं दाखवतो. बोगस सरकार, बोगस मतदार. हा वरळी मतदारसंघ आहे जिथे तुम्ही आज बसलेला आहात. वरळीमध्ये लोकसभेच्या मतदानाच्या यादीमध्ये साधारणपणे 2,52,970 लोक होते. तेच विधानसभेमध्ये किती झाले? 2,63,352. आता तुम्ही पाहिलं असेल जी मी ती वाढ बोलत आहे, साधारणपणे वरळी मतदारसंघामध्ये लोकसभेपासून विधानसभेपर्यंत 16,043 लोकांची वाढ झालेली आहे. कदाचित आपणही नोंदवले असतील, काही जेन्युइन मतदार आले असतील, काही नवीन मतदार असतील, काही 18 वर्षाचे झाले असतील. ही वाढ आपण समजू शकतो. आणि डिलीटेड मतदार जे आहेत ते 5,661 आहेत. माझी अशी अपेक्षा होती की आदित्य ठाकरेंनी मी महाराष्ट्राचा पप्पू आहे असं प्रदर्शन हे करू नये अशी माझी अपेक्षा होती. कारण मला वाटत नाही की ते महाराष्ट्राचे पप्पू आहेत. मी काही त्यांना म्हणतही नाही. पण ज्या प्रकारे राहुल गांधींनी मोठी स्क्रीन लावून त्याच्यावर इकडून तिकडे येरझाऱ्या घालायच्या आणि खोदा पहाडवर चुहा भी नाही निकला अशा पद्धतीचं वक्तव्य करायचं, दुर्दैवाने तेच काल या ठिकाणी आदित्य ठाकरेंनी केलेलं आहे. माझी एवढीच अपेक्षा आहे, मी काय बोलणार नाही. त्याची उत्तरं इलेक्शन कमिशनने दिलेली आहेत. त्या संदर्भात इलेक्शन कमिशनने चॅलेंज देऊन ते कुठलाही त्या ठिकाणी योग्य पुरावा देऊ शकले नाहीत. त्याच्यामुळे माझी एवढीच अपेक्षा आहे की किमान तुम्ही राहुल गांधी बनू नका.